नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते आहे। थायरॉइड ग्रंथीविषयी आपण मागच्या भागात माहिती बघितलीच आहे। ह्या भागात आपण बघणार आहोत थायरॉइड ग्रंथीचा हायपरथायरॉइडिझम आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की थायरॉइड ग्रंथी जी आहे तर ती एक फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते, 2 इंच आकाराची आणि गळ्याच्या खालच्या भागामध्ये असते। तिचं कार्य आपण मागच्या वेळा बघितलंच आहे, पण तरी परत एकदा उजळणी करून घेऊयात की ती जी आहे शरीराचं तापमान जे आहे तर ते नियंत्रित करण्याचं कार्य करते। चयापचय क्रिया जी आहे तर त्यावर तिचं नियंत्रण असतं। मेंदूच्या कार्यामध्ये ती मदत करते। हृदयाची गती जी आहे ती नियंत्रित करण्यासाठी तिचा उपयोग होतो आणि शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण जे आहे तर ते योग्य राखण्याचं काम ती करते आणि इतर अवयवांमध्ये साहचर्य म्हणजे कोऑर्डिनेशनचं काम पण थायरॉइड ग्रंथी जी आहे तर ती करते। त्यामुळे तिच्या स्रावामध्ये कमी जास्त झालं किंवा तिचं कार्य बिघडलं तर या कार्यांवर तिचा परिणाम होतो। आपण बघितलं की हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय की थायरॉइड ग्रंथीचं कार्य मंदावलं की मग हायपोथायरॉइडिझम होतो। आज आपण बघणार आहोत हायपरथायरॉइडिझम। हायपर म्हणजे जास्त प्रमाणात, तर ज्या वेळा थायरॉइड ग्रंथी उद्दीपित होते किंवा ओव्हर ॲक्टिव्ह होते, जास्त प्रमाणात कार्यरत होते, त्यावेळेला हायपोथायरॉइडिझम झाला असं आपण म्हणतो। आता त्यासाठी तपासणी कुठली करावी तर आपण बघितलंच आहे की थायरॉइड ग्रंथी जी आहे तर ती 3 प्रकारचे स्राव जे आहेत तर ते संप्रेरक जे आहेत तर ते सिक्रीट करण्याचं काम करते। त्यामध्ये T3 म्हणजे ट्राय आयोडोथायरोनिन आणि T4 म्हणजे टेट्रा आयोडोथायरोक्सिन आणि कॅल्सिटोसिन हे हार्मोन्स जे आहेत तर ते थायरॉइड ग्रंथीचे संप्रेरक आहेत। आणि पिट्युटरी नावाची मेंदूतली ग्रंथी असते जी थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन ही त्याला मदत करणारी जी स्राव आहेत तर त्याचं सिक्रिशन करते। मग आपण तपासणी केली, एक सामान्य तपासणी जी आहे पहिली तर ती म्हणजे T3, T4 आणि TSH लेवल करून बघणे। तर यामध्ये हायपरथायरॉइडिझममध्ये T3 आणि T4च्या लेवल्स ज्या आहेत त्या वाढलेल्या असतात आणि TSH जी पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते त्याच्या लेवल्स नेहमीपेक्षा कमी झालेल्या असतात। तर या साधारण चाचणीवरून आपल्याला लक्षात येतं की हायपरथायरॉइडिझम झाला आहे का। अर्थात इतरही चाचण्या आहेत पण त्या व्यक्तिनुसार केल्या जातात। तर आता हायपरथायरॉइडिझम झाल्यानंतर काय लक्षणं निर्माण होतात तर सगळ्यात पहिले म्हणजे भूक खूप लागते, कारण थायरॉइड ग्रंथी जी आहे ती चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवत असते। त्यामुळे ह्या रुग्णांना अतिशय जास्त प्रमाणात भूक लागते, त्यामुळे त्यांचं खाणं वाढतं पण त्या प्रमाणामध्ये वजन वाढत नाही, म्हणजे वजन कमी होतं। उष्णता किंवा ऊन जे आहे त्यांना सहन होत नाही। ह्या पद्धतीची लक्षणं जी आहेत तर ती शरीरात निर्माण होतात। मेंदूचं कार्य ती नियंत्रित करते, त्यामुळे थोड्या भावनांवर किंवा हातपाय थरथरणं म्हणजे ट्रेमर्स येणं हे पण यामध्ये आढळून येतं। हृदयाची गती जी आहे किंवा नाडीचे ठोके जे आहेत तर ते अनियंत्रित होतात। स्त्रियांमध्ये मासिक धर्म जो आहे तर ती पाळी जी आहे तर ती अनियमित होते आणि अस्वस्थता किंवा थोडी चंचलपणा ह्यांच्या स्वभावामध्ये बघायला मिळतो, ज्याला आपण अँक्झायटी म्हणतो, तर ते पण इथे निर्माण होतं। तर या पद्धतीची लक्षणं जी आहेत तर ती हायपरथायरॉइडिझममध्ये साधारणपणे लक्षात येतात। जास्त प्रमाणात घाम पण येतो आणि उष्णता अजिबात सहन होत नाही, त्यामुळे उष्ण ऋतू जो आहे तोही यांना त्रासदायक ठरतो। मग असं झालेलं असताना आता आपण त्यावर उपचार काय करावेत तर सगळ्यात पहिले म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणायला पाहिजे। आयुर्वेदानुसार जी जीवनशैली आहे तर ती तुम्ही अंगीकारायला पाहिजे, म्हणजे रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, योग्य वेळी भूक लागल्यावर अन्नाचं सेवन करणे, थोड्या प्रमाणात। आता या लोकांना जे आहे तर श्रम केलेले चालत नाही, म्हणजे अतिश्रम अति कष्टाची कामं जी आहेत तर ती हायपरथायरॉइडिझमच्या लोकांनी जी आहे तर ते टाळायला पाहिजे। दिवसातनं 3 ते 4 वेळा खायला पाहिजे, कारण त्यांना भूक पण लागत असते, तर त्या प्रमाणात त्यांनी अन्न सेवन करायला पाहिजे। तृणधान्य जे आहेत किंवा मेथी सारखी भाज्या आहेत तर त्याचं सेवन जे आहे तर ते किंवा कडधान्य जे आहे तर त्याचं सेवन नियंत्रित प्रमाणात करायला पाहिजे आणि बरोबरीने तूप पण खायला पाहिजे। तसंच आहारामध्ये दूध, तूप, लोणी यांचा पण समावेश करायला पाहिजे आहे,
की ज्यामुळे त्यांची भूक पण नियंत्रित व्हायला मदत मिळेल, वाढलेला वात आणि पित्त जे आहे तर त्यांचं शमन होईल. कारण आयुर्वेदानुसार जर विचार केला तर यामध्ये पित्तदोष वाढलेला असतो, वातदोष वाढलेला असतो, म्हणजे वात आणि पित्त दोषाची दृष्टी इथे झालेली असते. त्यामुळे चिकित्सा करत असताना किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करत असताना पित्त कमी होईल, वात नियंत्रित राहील, अशा पद्धतीची आपली जीवनशैली हवी. मग त्यामध्ये शरीराला अभ्यंग करणं म्हणजे रोज तेल लावणं हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही खोबऱ्याचं, नारळाचं तेल जे आहे ते वापरलं तरीही चालू शकतं. अतिकष्ट टाळायचे आहेत, मधून मधून गरज लागेल तशी विश्रांती पण घ्यायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही जीवनशैली आणि आहारात जर काही बदल केले तर आहारामध्ये समावेश करायच्या गोष्टी म्हणजे मोरावळा आहे, आवळा, काळ्या मनुका यांचा समावेश तुम्ही करू शकतात. सूर्यफुलाच्या बिया, तीळ यांचा समावेश केल्यानेही फायदा होतो. तर याचा तुम्ही आहारात आवर्जून समावेश करा. आयुर्वेदानुसार काही सिद्ध तुपं जी आहेत, जी वैद्य तुम्हाला सांगतील तर तेही घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. आता चिकित्सा जर करायची झाली तर त्यामध्ये पहिल्यांदा पित्त वाढलं असल्याकारणाने, अग्नी अतिशय वाढला असल्याकारणाने त्याची साम्यावस्था कशी होईल याचा विचार करावा लागतो. पंचकर्मापैकी विरेचन चिकित्सा, गरज लागली तर बस्ती चिकित्सा, हे जे आहे तर ते व्यक्ती, झालेल्या व्याधीची अवस्था, ऋतू, वय या सगळ्याचा विचार करून ठरवलं जातं की कुठलं कर्म करायचं आहे ते. त्यानंतर मग औषधोपचार जे आहेत तर ते केले जातात. पंचकर्मातल्या नस्य चिकित्सेचाही खूप चांगला फायदा होतो. औषधांमध्ये जे आहे ते शतावरी, अश्वगंधा, ब्राह्मी, जटामासी, त्रिफळा यासारखे जे कल्प आहेत तर त्याचा अवस्थेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येतो. इतरही अनेक सिद्धघृत, तेल आणि कल्प आहेत की जे वैद्यांच्या सल्ल्यानेच वापरायचे आहेत, त्यामुळे त्याची इथे माहिती दिलेली नाही आहे. योगासनांमध्ये जे आहे तुम्ही सेतुबंधासन, मार्जरी आसन, बालासन आणि शवासन याचा खूप चांगला फायदा होतो. ध्यानधारणा जी आहे किंवा ओंकार आहे, रात्री झोपताना जर तुम्ही ओंकार केला किंवा ध्यानाला एक 5-10 मिनटं दिले तरी मन शांत व्हायला त्याने खूप मदत मिळते. मनाची अस्वस्थता जी आहे तर ती कमी होते. आणि प्राणायाम जे आहे त्याचा पण खूप चांगला फायदा होतो. औषधोपचारांच्या बरोबरीने हे केलं की उत्तम फायदा दिसून येतो. तर त्यामध्ये अनुलोम विलोम आहे, नाडी शोधन आहे, सितकारी, शीतली यासारखे शरीराला थंडावा देणारा प्राणायाम आहे, त्याचाही खूप चांगला उपयोग होतो. भ्रामरी, उज्जाई यांचा मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोग होतो. तर या पद्धतीने योगासनं, प्राणायाम, योग्य औषधी उपचार आणि पंचकर्म याच्या साहाय्याने हायपरथायरॉइडिझम जो आहे तो नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तुम्ही जीवनशैली चांगली राखली तर त्याचं रिव्हर्सल व्हायला पण मदत मिळते. तर या पद्धतीने उपचार करून आपण आपला आजार जो आहे तो नियंत्रित ठेवावा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.